नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर, डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. तर आज मी एक फार इतका सुंदर ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आयुष्यात कधीच सायबर फ्रॉडमध्ये पैसे जाण्याची शक्यताच राहणार नाही. प्रभावी उपाय सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही तर ऐका आणि तुमच्या जवळच्यांनाही सांगा. तुम्हाला दिसतंय, तुम्हाला वाटेल की मी मोबाईलचं काय सेल लावलाय की शॉप टाकलंय. तसं नाहीये. हे माझेच नंबर आहेत. हे जवळ जे मला नेहमी भेटतात, ओळखतात, त्यांना माहिती आहे माझे नंबर आहेत ते. तर इतके फोनची गरज आहे का? तर आजच्या काळामध्ये आहे. कारण जसं आपण बेडरूममध्ये स्वयंपाक करत नाही आणि किचनमध्ये झोपत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी ठिकाणं ठरलेली आहेत की नाही, तसं मोबाईलवरती सुद्धा तुमचे विषय वाईज असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी काय केलेलं आहे, व्यवसायासाठीचा वेगळा, सोशल मीडियासाठीचा वेगळा, बँकिंगसाठीचा वेगळा आणि रिलेटिव्हसाठीचा वेगळा, असे वेगवेगळे प्रकार करून ठेवून मी निवांत असतो. निदान माझ्या एवढं नाही जमलं तर किमान 2 फोन तरी तुम्ही ठेवा. कारण आजकाल किमान 50,000 रुपयाच्या आसपासचे फोनचे रेंज घेतात तुम्ही लोक. लाखाचे पण फोन आहेत लोकांकडे. तर त्याच्याऐवजी मी असं सांगेल की 40,000चा एक घ्या आणि 10,000चा साधा घ्या. साध्या फोनमध्ये फीचर असू द्या सगळे, पण त्याच्यात भारी काही नकोय. कॅमेरा, रेकॉर्डिंग, गाणं वगैरे काही नकोय. साधे बेसिक मॉडेल घ्या जे 7-8 हजारला मिळतं. ते घ्या आणि त्याच्यामध्ये बँकिंग अकाउंट शिफ्ट करा. बँकेला जिथं कुठे तुम्ही आधारला वगैरे जोडलेला आहे नंबर, बँकेला जोडलेला आहे यूपीआय पेमेंटसाठी, तिथं बँकेत जाऊन अर्ज करून हा नवीन नंबर त्या बँकेला तिथे अटॅच करा आणि त्याच्यामध्ये खातं चालू करा, वापरणं चालू करा. आणि दुसरा फोन, हेवी फोन जो आहे महागडा, त्याच्यावरती सोशल मीडिया आणि इतर ऍक्टिव्हिटीज ठेवा. त्याच्यामुळे होतं काय की सायबर फ्रॉड आणि सोशल मीडिया हे 2 जुळी भावंड आहेत. मॅक्झिमम केसेस सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हॅकिंग होऊन तुमच्या खात्याला हात घातला जातो आणि लुटलं जातं. त्यामुळे सोशल मीडिया आणि बँकिंग फोन हे जर सेपरेट ठेवले तर तुम्ही त्या धोक्यातनं कायमचं वाचू शकता. लक्षात घ्या, हे फार महत्वाची ट्रिक आहे. आणि थोडासा त्रास आहे. बँकेत 2-4 ठिकाणी तुम्हाला नंबर द्यायला लागेल, अनेक ठिकाणी दिलेला असेल, तिथे जाऊन एकदाच वन टाइम तो त्रास आहे. लाईफ लॉंग तुमचा फायदा आहे. तर म्हणून 2 फोन सेपरेट ठेवा आणि दुसऱ्या फोनमधलं नेट कायम बंद ठेवायचं. फक्त पेमेंट करताना मात्र तेवढं चालू ठेवायचं. पेमेंट करायला 10-15 सेकंद लागतात फक्त. तेवढंच करायचं, पाळायचं. सुरक्षित राहाल, मजेत राहाल, हे नक्की.